राज्यातील कोट्यवधी मतदारांनी आज त्यांचा कौल दिलेला आहे। मात्र काही लोक मतदारांच्या या निर्णयावरही हल्ले करायला लागलेले आहे। नागपुरात अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना घडलेली आहे। हे समोर तुम्ही ही जी गाडी पाहताय मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात किल्ला परिसरातल्या बूथ क्रमांक 268 मधून ईव्हीएम घेऊन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यासाठी ही गाडी निघालेली होती। मात्र किल्ला परिसरातून जशी ही गाडी बाहेर निघाली याच्यावर काही लोकांनी अचानक ही गाडी अडवली आणि त्याच्यानंतर आरोप करायला लागले की यामध्ये ईव्हीएम संदर्भातले जी काही प्रक्रिया आहे किंवा जे काही नियम आहे त्याचा पालन केला जात नाही आणि त्याच्यानंतर या गाडीवर जबर दगडफेक करण्यात आली। जे गाडीमध्ये जे ड्रायव्हर आणि इतर सरकारी कर्मचारी होते त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये ही गाडी जी आहे ती पूर्णपणे फोडण्यात आलेली आहे। परिसरात जे दक्ष नागरिक होते त्यांनी याची सूचना पोलिसांना दिली आणि पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले आणि त्याच्यानंतर ईव्हीएम आणि सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे। आरोप होतोय की जे काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हा जो हल्ला आहे तो घडवून आणलेला होता। पोलीस सध्या या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे। ही गाडी सध्या नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेली आहे आणि सध्या पोलीस या गाडीचा तपास करत आहे। मात्र ईव्हीएम ज्याच्यामध्ये जनतेचा निर्णय कैद होतो आणि ती ईव्हीएम जेव्हा मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम मध्ये मतदान केंद्रातून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्ट्रॉंग रूम साठी निघालेली होती तेव्हा या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी लोकशाहीवर हा हल्ला आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। सध्या पोलीस या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करत आहे। या गाडीमध्ये जे सरकारी कर्मचारी आणि जो वाहन चालक होता त्यांचा जीव थोडक्यात बचावलेला आहे। या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी त्या ठिकाणचे जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांचे बयान घेणे सुरू केलेले आणि थोड्या वेळानंतर या संदर्भात सर गुन्हाही नोंदवला जाईल। वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते सध्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहे आणि या घटनेचा पूर्ण सखोल तपास केला जात आहे। दरम्यान थोड्या वेळापूर्वीपर्यंत कोतवाली पोलीस स्टेशनमध्येही काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते आणि आरोप प्रत्यारोप केले जात होते। मात्र सध्या पोलिसांनी या ठिकाणची स्थिती हाताळलेली आहे आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना इथून बाहेर पाठवण्यात आलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीवर हल्ला झालेला आहे नक्कीच हा लोकशाहीवरचा हल्ला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।